सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मर सावणीने मोडोन्या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. असाच राहू दे आता, आवाज याच्यात बदल करू नको. तुका म्हणे पतित ऐसियांचे हित हेळा मात्रे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर या केला राज्यभार चाले ऐसा. पांडुरंगा दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु विठ्ठलानंदम परात् परम जगत्प्रभुं त्रैलोक्य व्यापकं देवं शुद्धमत्यंत निर्मलं ध्याये श्री विठ्ठलाख्यं समपदकमलं पद्मपत्रायताक्षं गंभीर स्निग्धहासं कटिनिहितकरन्नीलमेघावभासं विद्युद्वासो वसानं मणिमय मुकुटं कुण्डलोद्भासि गण्डं मायूरस्रग्विभूषा भयवर सहितं कौस्तुभोद्भासितांगं. महानामधारक संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्मा श्री विठ्ठल समचरणे संत शरण कमळे माथा टेकून नमन करतात. पहिला नमस्कार पांडुरंगाला आणि दुसरा नमस्कार संतांना करून सद्गुरु बाबाजी चैतन्य कृपेने तुकोबाराय कथेचा विस्तार करतात. आणि मी त्यांचा तुका दास सेवक आहे असं सगळे जगाला आवर्जून सांगतात. इथून पुढे 100 चरणाचं नमन तुकोबारांनी पूर्ण केला. 11वं चरण याचं ध्रुपद असल्यामुळे पुन्हा पांडुरंगा करूच असं म्हणणं गरजेचं आहे. कारण तुका म्हणे येथे भजन कीर्तनकारांनी म्हणलेलंच प्रमाण वळीच्यानी म्हणलं पाहिजे. पांडुरंगा करू म्हटलं तर पांडुरंगा करूच म्हणायचं. तुम्ही त्यांच्या कृपादाने म्हणता. हा भजनाचा विषय वारकरी संप्रदायाचा. आमच्याकडे फडकरी परंपरा दिल्यामुळे आम्ही तशा पद्धतीने चालतो सांभाळतो. मी कोणालाच जमू दिलं नाही आतापर्यंत 32 वर्षात. आता किती राहिले पुढचे मला माहित नाही, पण इथूनही पुढे जमू देणार नाही. आलं लक्षात. आम्ही काही कोणाची उचल घेतली नाही. आम्ही संप्रदायाच्या नियमाने चालतो. आमच्या नियमात कोणाला खोड्या करण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाही. आम्ही सेवेने चालतो. 32 वर्षात मी आणखीन पाणी पिलं नाही गादीवर उभा टाकून. आरती झाल्याशिवाय मी बसलो नाही बरं का. ज्याला काहीच माहित नाही त्याने आम्हाला शहाणपण शिकवायची गरज नाही. आम्ही निष्ठेने चालतो. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवू नये. कोण काय करत आहे आम्ही येडपटाची बरोबरी आम्ही कधी करत नाही. आम्ही ज्ञानोबा तुकोबारायच्या विचाराने चालतो. तेच विचार देणार, तेच खरे आहेत. चंद्रसूर्य तोपर्यंत टिकणारे आहेत. ते विचार द्यायचा अवस्था आमच्याकडे आहे. आम्हाला तो परंपरेने दिलेला आहे. साधू संतांनी पटका बांधताना सांगितलेला आहे की अभंग त्यात वाचल्याशिवाय म्हणायचा नाही. एवढ्या मर्यादा सांभाळाव्या लागतात. वागणारलाच अवघड आहे जगाच्या पाठीवर. खऱ्याची मायवान वासाला पेढे खायला दुसऱ्याच. हा तुला हे कळायला मध्ये बोलायचं कळत नाही. याच्या वाट्यात जातो का याला टिंगल करतो. शांत बसत काहीतरी बोलतोय विचित्र. थोडा आता आले जरा माणसात आणखीन जाईल कोणा. कंबर बांधली का? कंबर उभारणाऱ्यानं बांधावं लागते, बसणाऱ्यानं नाही. बसणाऱ्यानं लावून द्यायचं असतं.
उभा टाकण्याला काम करायचं असते का असं घालवणे बळकट झालो कामाला लागलो की आम्ही पुढे झालो कळी का बसण्याला कमर बांधायची काय बसला म्हणजे थकला असा अर्थ आहे त्याचा कामाला प्रवृत्त आता तर कंबर कसली आहे कंबर कसली हा वाक्प्रचार आहे आणि पुढे केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी साहेब सगळे बसलेले शिक्षक अर्धे शिक्षक आहेत काही लांब आहेत जुने बसलेले आमचे भरत सर आमचे दूर आहेत आम्हाला जपून बरं लागतं तसं जपूनच असतं मदर घेणाऱ्यालाच अडचण आहे जगाच्या पाठीवर खांद्याच्या वरी गेलाच नाही तिला वारं सुटलं काय घेणंच होत नाही म्हणजे काय करतात एक गावे आम्ही विठोबाचे नाम आम्ही म्हणलं की समूह तयार झाला भजन हे समूहात आहे विठोबाचं नाम आम्ही एक नाम विठोबाचं आहे देव एक आहे म्हणून त्याचं नाम एक आहे अनेका पेकाम नाही आता बरं का नाही येथे असं नाही तुम्ही जरी म्हणलं तरी आम्ही दुरुस्त करून देणार चालू मध्ये दुरुस्त करणार नाही तुमचा पाठ आहे मला माहित आहे या अभंगात 2 पाठ तुमचे वेगळे पण ते कानपाठ आहे कोणाचं ऐकून तुम्ही म्हणता त्याच्यामुळे मग कानपाठ तयार होतो अनेका पेकाम नाही आता आता म्हणजे वर्तमानामध्ये अनेकापे म्हणजे दुसऱ्याकडे आमचं काम काहीच नाही म्हणले ज्याचा काम शिल्लक आहे ते वनवन जगात फिरत असते भटकत आमचं दुसऱ्याकडे काम नाही ज्यांचं कुणाचं असेल त्यांनीच आमच्याकडे यावं असंही म्हणायचं असेल तो भरायला मोडून या वाटा वाटा मोडल्या वाट एक वचन वाटा अनेक वचन वाटा मोडल्या तो भरायचा किती होत्या वाटा प्रकार 2च सांगितले त्यांनी सूक्ष्म बुद्धीला कळायला कठीण सूक्ष्म त्या 2 वाटा आहेत दुस्तर शरीराला पेलायला कठीण त्या 2 वाटा आहेत योगाची आणि यज्ञाची योगाची आणि तपश्चर्याची वाट ही दुस्तर आहे आणि ज्ञान मार्ग आणि यज्ञ मार्ग सूक्ष्म आहे या वाटा मोडल्यावर पुढची वाट काय केला राज्यभार चाले ऐसा पुढे एक राज्य मार्ग तयार केला संत महात्म्याने तुकोबराय सांगतात म्हणून तर मंबाजीने मारलं ना कीर्तनामध्ये असं म्हणून तर तुकोबराय स्पष्ट बोलत होते स्पष्ट बोलणं बोचत असतं टोचत असतं खोचक असतं ते जिव्हारी लागत असतं आणि म्हणून तर धका खवंदासे लागत असे तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी धका खवंदासे लागत असे कुचळ माणसाला लागतच बोललेलं संतांच्या वचनात सोडून द्यायचं त्याने दुरुस्त व्हायचं लगेच स्वतःसारखं सरळ व्हायचं लावून मृदंग लावायचा श्रुती विना लावायचा टाळ घ्यायचे आणि घोषणा करायची भगवंताच्या नामाचे घोष म्हणतात घोष त्याला घोष म्हणजे उच्चार घोष हा मोठ्याने म्हणणे त्याला घोष म्हणतात बरं का जप वेगळा सांगेन पुढे त्याचं चिंतन वेळ मिळाला तर आपल्याला सांगतात सेव ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरसाचं पान करायचं ते आवडीने काय होतं तुकोबाराय यामुळे त्याची फलश्रुती तुकोबाराय सांगतात तुका म्हणे महापातकी पतित महापापी जगाच्या पाठीवरती कोण पुढे सांगू ऐशियांचे हित हेळा मात्रे असा पाठ आहे का त्यामध्ये तुम्ही म्हणता होती जीवनमुक्त हेळा मात्रे आम्ही ऐशियाचे म्हणले तरी तुम्ही होती जीवनमुक्तच म्हणता महाराज का म्हणत असेल एवढ्या वेळापुरता जर विचार कोणी करत नसेल तर पुन्हा आता त्याचा विचारच होत नाही ज्ञान तुकाराम झाल्यानंतर त्याचा हितच विचार आहे ऐशियांचे हित हेळा मात्रे असं एका क्षणामध्ये अशांचं हित होतं उद्धार होतो जीवनामध्ये भगवंताच्या नामस्मरणाने मोडोन्या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा विठ्ठला Thank you.
टाकळगाव ग्रामस्थ मंडळी आणि भजनी मंडळी, बाल भजनी मंडळी, तरुण मंडळ, सर्व शिवभक्त, वारकरी, वैष्णव, सर्व धर्माचे बांधव, विनेकरी, टाळकरी, मृदंग वादक, गुणीजन, गायक वादक, आबाल, वृद्ध, माता, भगिनी, आर्थिक देणगीदार, अन्नदाते, श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबारायच्या भक्ती कार्याला सहकार्य करणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने सर्व भक्त मंडळी, परमपूज्य प्रातःस्मरणीय पितृतुल्य श्री हरिभक्तीपरायण किशन महाराज, अध्यक्ष श्री रोकडोबा संस्थान प्रचंडा, तुम्ही सर्व भक्तवृंद, सर्वांच्या सहवासामध्ये आज आपण चौथा दिवस आहे ना सेवेचा. आज बुधवार असल्यामुळे विठ्ठलाचा समजला जातो वार. वारकरी पंढरपुरातून निघत नाहीत गावाकडे, परत माहेर समजतात पंढरपूरला. म्हणून विठ्ठलाच्या चिंतनासाठी हा अभंग घेतलेला. एवढ्यासाठीच विचारलं की पहिल्या दिवसापासून आतापर्यंत कोणते अभंग झाले. हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज उभेत वळीला सर्व भाविकांच्या सहवासामध्ये आज आपण चिंतन करायचं. सर्व शिक्षक वृंद उपस्थित आहे. आपल्या गुरुजीचं कीर्तन आहे, याचा त्यांना स्वाभिमान असल्यामुळे ते उपस्थित असतात. इथंच नाही तर अनेक ठिकाणी येतात. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. त्याचा आपण अभिमान धरायचा, चांगल्याचा अभिमान धरावा. अभिमान तसा बाधक आहे, पण तो जर भक्ती कार्यातला असेल तर तो साधक आहे. चांगल्या गोष्टीबद्दलचा अभिमान हा साधक आहे. अन्यथा तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताठा. अभिमान नरकाला घालतो म्हणे. आणि तरी तुकोबाराय म्हणतात, तिकडं तसं म्हणतात, इकडं असं म्हणतात. कोणतं खरं धरायचं अवघडच आहे. आपण संत झाल्याशिवाय ते कळणार नाही आपल्याला. तिकडं म्हणतात अभिमान नरकात घालतो, आणि इकडं म्हणतात याचा धरीन अभिमान. कोणता अभिमान नरकात घालतो आणि कोणत्या बद्दलचा स्वाभिमान धारण करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. गाथा वाचा. गाथेचं वाचन बंद पडलेलं आहे मायबाबांनो. तुमच्या चरणाला साष्टांग दंडवत. ज्ञानेश्वरी बंद पडली आहे, गाथा बंद पडलेला आहे. आपण भरकटच चाललो. संत महात्म्याचा आपला परमार्थ आहे. आजकाल प्रत्येक जण स्वतःला काही काही वेगळं म्हणून घ्यायला लागला. आपण खऱ्या अर्थाने मूळचे वारकरी. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. आपण वारकरी आहेत बरं का. आज आमचा प्रचंडा, रोकडा, सावरगाव, ब्रह्मवृंद सर्व उपस्थित आहेत. छोटे छोटे बाल ब्रह्मवृंद उपस्थित आहेत कीर्तनासाठी. आवडीने येतात बरं का. ब्राह्मणाने सुद्धा माझ्यावरती प्रेम केलं आणि म्हणून आपला सच्चा परमार्थ आहे, उघड परमार्थ आहे. आणि उघड बोलत असतो. उघड बोलत असताना खऱ्या बोलण्याचा सख्या माईला राग येतो मला. असं बाकीचा नाही येणार नाही, त्याच्यात काय अडचण आहे का. सख्या जन्मदात्या आईला राग येतो. तिला वाटतं बघा केव्हा ठोको बाई, केव्हा आपल्याला एकच पोटी जन्मले ना. आपल्याला शांत सांगायला हो, तुला बऱ्याचशा गोष्टी कळत नाही, ते त्या मुलाला कळतात. कपिल मुनीने देवहूतीला ज्ञान सांगितलं, आईला काय अडाणी समजून सांगितलं का नाही. आपली आई ज्ञानी व्हावी, चार चौघांनी आपल्या आईला ज्ञानी म्हणावं. आणि म्हणून आपलं सुद्धा मूल्य वाढतं बरं का. आईबाप ज्ञानी आहेत बाबा, किंवा आईबाप खूप ज्ञानी आहेत. त्यांच्या पोटी जन्मलेला मुलगा सुद्धा ज्ञानी आहे असं जग म्हणतात.
कौतुक होत असतं लेकरांच्यामुळे कौतुक होतं. 10वी-12वीला राज्यातून पहिली आलेली मुलं जेव्हा त्यांचा सत्कार होतो स्टेजवर, तेव्हा खाली बसलेली माणसं कुजबुजत असतात. खाली बसलेली माणसं कुजबुज करतात. कोणाचे होते, कोणाचा आहे ते कोणीतरी सांगतं ते फलाण्याचं आहे, हा ते का असं म्हणतात, चर्चा होते. आपल्यामुळे आपल्या आई वडिलांचं गुणगौरव होतो, जगाच्या पाठीवर होते. आई वडिलांचं कौतुक व्हावं या पद्धतीने. कुळी कन्या पुत्र होती जी, सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, तसं वागलं पाहिजे. आपलं भारतातलं तत्वज्ञान अमेरिकेतल्या शिकागो परिषदेमध्ये नेऊन आणि जगाला तत्वज्ञान सांगितलं. कोणी? स्वामी विवेक. भगवनी असलेलं आहे, पायामध्ये खडाव आहे, डोक्यावरती जटात, संन्यास धर्माच्या. तिथे गेल्यानंतर एक विनंती करून 2.5 मिनिट मागून घेतले. किती? 2.5 मिनिट मागून घेतले. त्यांना वाटलं हे काय भगवनी असून आलं, नेसोनी भगवे लुगडी. हे भगवनी असलेलं आहे, पायात लाकडं घातलेले, डोक्यावरती जटा किती पिढ्याच्या बांधलेल्या, वडाचा चिक लावून वळू वळू. हे काय सांगणार आहे असं वाटलं तिथल्या लोकांना. बाकी सगळे धर्मगुरू, सगळे व्हीआयपी हायफाय आलेले, सगळे एकेकाचे गॉगल 3-3 लाखाचे होते, एकेकाचे पोशाख 5-5 लाखाचे होते त्या काळातले, एकेकाचे चप्पल बूट 50-50 हजाराचे होते, 10-10 हजाराचे सॉक्स होते त्यांच्या पायातले, मर्सिडीज सारख्या गाड्या होत्या त्यांना बसायला. असे सगळे मोठे मोठे माणसं आलेले तिथे आपल्या धर्माचं तत्वज्ञान सांगण्यासाठी. आणि प्रत्येक जणाला भरपूर वेळ दिलेला होता. प्रत्येक जण येणारा आणि सुरुवात करत असतानाच म्हणायचा, लेडीज अँड जेंटलमन. लेडीज अँड, कळलं बघा त्याला, ते हसलं तिकडच्या वळी. एखाद्याला जरी कळलं तरी पुष्कळ झालं. हे उभा केलेले ते त्यातल्या एकाला जरी कळलं तरी पुष्कळ झालं. त्या मनाभावातून हसलं, त्याला कळलं. त्याच्यामुळे महाराज हे गुरुजी बोलायला, त्याला काय माहिती महाराज गुरुजी आहेत. आय एम प्रायमरी टीचर. हा, अधिकारी असेल चमू हजर आहे, सगळा तापच हजर आहे, आमचं कुटुंबच हजर आहे. कुठं कुठं हजर राहतात आमच्या कुटुंबातले माणसं, वाढदिवसाला राहतात, सगळं सगळं साजरं करून येतात मंडळी आमची. देशामध्ये प्रत्येक जणाचं बोलणं संपल्यानंतर यांची 2.5 मिनिटाची वेळ सुरू झाली. आणि उभा टाकत असताना अगोदर व्यासपीठाला नमस्कार केला, भारताकडे तोंड केलं आणि स्वामी रामकृष्ण परमहंसांना वंदन केलं. श्री गुरुला. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा. प्राण थांबतच नाही. प्राण कसाच थांबत नाही. किती विज्ञान प्रगत झालं तरी प्राण थांबत नाही. थांबून दाखवा प्राण. प्राण थांबवायचा असेल तर योग आला पाहिजे, कुंभक साध्य पाहिजे, केवली कुंभक साध्य पाहिजे प्राण थांबवायचा असेल तर. पण प्राण थांबवायची ताकद गुरुमध्ये. गुरु हा प्राण विसावा, माझ्या प्राणाला विश्रांती देणार. प्राण थांबवतो गुरु, त्याला गुरु म्हणतात. कशाच एक करीती गुरु गुरु होती भारू शिष्याचा. उगा टांबळ जमा करून उगा गबाळे केंद्रे गबाळे जमा करून काय करायचे उपयोगाचे. हा, हे तो लक्षण. थकले गाडी आता थोडस चेहऱ्यावर लक्ष. जुने माणसं आमचे विठ्ठल शिंदे, आमचे विष्णू महाराज बेलगावकर, आमचे अण्णा मग कुणी हातपाय मोडून गेले तर काय काय मोड पाय आता कोणीचे दुखून येतोय. गरज आहे अशा महात्म्यांची, समाजाला अशा विचारांची. आपल्या भागाला एवढ्या अभ्यासाची व्यक्तीच नाही, पण तुम्हाला किंमत कळली नाही. तुम्हाला आणखीन घरातल्या माणसाचा अभ्यास झाला नाही, ह्यांचा कधी व्हायचा. आमचं सांगून तोंड फुटायची वेळ आली. तुका म्हणे मेलो सांगत सांगता, तुकोबा काय सांगतात, मेलो म्हणले. मेलो म्हणजे कळलं आलं म्हणले. आता आमचं आपल्याला कळलं पाहिजे. आमचं टिवल्या बावल्या आपलं काहीतरी आपलं गुदगुल्या व्हायसारखं ऐकलं की बरं वाटतंय. अभ्यासाची कोणाला गरज आहे, तत्वज्ञानाची कोणाला गरज आहे. तत्वज्ञान सांगायला लागलं कुणी डुकले घेतात माणसं. पुन्हा म्हणतात पुन्हा आणलं तर ते डोक्यावरूनच गेलं. डोकं नसल्यावर खालून जाते का? कीर्तनाला येताना डोकं संगत घेऊन यावं लागतंय. आमचं डोकं घरी घेऊन येतो आम्ही देवान कीर्तनाला, मग डोक्यावरूनच जात ते. डोक्यात गेलं पाहिजे ते. आणि नमस्कार केला व्यासपीठाला आणि उभा टाकले. सभोवार एक नजर टाकली
अंतःकरण पवित्र झालं सद्गुरूचं दर्शन घेतल्यामुळे. माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स हे पहिलं वाक्य. मी म्हणणारे उच्च विद्या विभूषित लोक उठून उभा राहिले. ज्यांच्या जीवनात शिक्षण घ्यायचं राहिलंच नव्हतं काही, इतके शिकलेले होते. पूर्ण ज्ञाते, त्याला पूर्ण ज्ञानी म्हणतात. पूर्ण ज्ञानी, सर्वज्ञ फक्त परमात्मा आहे. पूर्ण ज्ञानी असलेले, खूप विषयात पारंगत असलेली मंडळी उभी राहिली आणि टाळ्या वाजत होत्या. टाळ्याच 5 मिनिट वाजत होत्या. किती? 5 मिनिट. वेळ किती दिला होता? 2.5 मिनिटाचा. 2.5 मिनिट होऊन गेले, त्याच्यावर ज्यादा 2.5 मिनिट झाले. 5 मिनिट टाळ्याच वाजत होत्या. स्वामीजींनी त्यांना बसण्यासाठी संकेत केला. त्यांना वाटलं टाळ्यातच वेळ गेल्यावर मला पुन्हा बोलू द्यायचे नाही. खाली बसायला संकेत केला. संकेती करपल्लवी, याला करपल्लवी म्हणतात. म्हणजे बसा, खाली बसा. आणि मग तिथून एका आणि उच्च विद्या विभूषित व्यक्तीने उठून सांगितलं, स्वामीजी तुम्हाला जरी 2.5 मिनिट वेळ दिलेला आहे या कार्यक्रमांतर्गत, तरी तुम्हाला तुमच्या देशातल्या तत्वज्ञानावर जेवढा वेळ बोलायचे तितका वेळ तुम्ही बोलू शकता. तिथून पुढे स्वामीजी 2.5 तास बोलले. गीतेचं तत्वज्ञान. दोग्धा गोपाल नंदन, गीता रूपी गायीची धार काढणारा भगवान कृष्ण परमात्मा, त्या कृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्राला सांगितलेली हस्तिनापूर परिसरामध्ये ती गीता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. पहिला श्लोक आहे हा गीतेतला. 700 श्लोक आणि 700 श्लोकाचा शेवट आहे. यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हा शेवटचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये हे संपुट आहे 2 श्लोक. धर्मक्षेत्रे आणि यत्र योगेश्वर, त्याच्यामध्ये 698 श्लोक, त्याच्यामध्ये 700 श्लोक. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी 700 श्लोक पाठ केले होते. कशी होती पाठ करायची त्यांची पद्धती? 1 श्लोक चौकटीवर लावायचा, जाता येता त्याच्याकडे पाहायचं, पाठ करायचा. पाठ झाला की त्याच्यावर दुसरा श्लोक लिहून चिटकवायचा. असं करता करता त्यांना 700 श्लोक मुखोद्गत झाले. असे बरेच जण सापडतील मंडपात की त्यांनी गीताच पाहिली नाही. गीता फक्त नाव ऐकलंय घरात कुणाचं तर, आईचं आजीचं गीता वय वाचे. मग काय गीता वाचायला आल्यानंतर उद्धार होतो. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती दया नरा. वाचेने गीता म्हणल्यानंतर, वाचेने गंगा म्हटल्यानंतर भगवंताचं नाव, नद्यांची पवित्र नावं जुन्या काळामध्ये ती ठेवण्याची पद्धती होती. म्हणून ती गीता आहे. गीता म्हणजे ते गीत आहे, ते भगवंताच्या मुखातलं गीत आहे. भगवंताच्या मुखातलं ते गीत. स्वमुखे आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. अर्जुनाला हातामध्ये शस्त्र धरायला लावलं. गीतेच्या तत्वज्ञानाने विषाद निर्माण झालेला होता. गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्षैव परिदह्यते. घाम सुटला अंगाला. खाऊन उकडतंय तेव्हाही घाम सुटतो. तुला कुठं उन्हात जायचे? तुझी सोय हुशार आहे. त्याला माहित आहे संप्रदायात बसायला चटई आहे,
काकड्यापासून चहा, पारायणात नाश्ता, गाथा भजनानंतर पंगत, रात्रीच्या हरिपाठात दुपारतीनंतर पंगत, कीर्तन झाल्यावर चहा, असं जागराला चहा. आणि एवढी सोय असताना माणसं इकडे यायला तयार नाही. माणसांना काय वाटतं इकडे आलं की लगेच माळ घालतात का काय? नका का कोणी माळ घालणार, इकडे या. विचार आहे का संतांचे? कधीतरी पटेल 50 वर्ष जातील त्याच्यामध्ये, एक जन्म जाईल, पुढच्या जन्माची तयारी होईल त्याच्यामध्ये. कानावर तर पडलं पाहिजे ना, श्रवण झालं पाहिजे. श्रवणाच्या मिसे बैसावे देवोनी साम्राज्य भुवनी श्रीनांदे. गीता तत्वज्ञान सांगितलं, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. त्याचाच पुढे ज्ञानोपरायने अनुवाद केला गीतेचा. तुमचे प्राध्यापक श्री गोविंदराव सूर्यभान घोगरे यांनी फोन केला, म्हणजे मेसेज केला, म्हणजे आमच्याकडे एक आजीबाई गेल्यात, सुतक आहे. तुमच्या केंद्र प्रमुख साहेबांनी केला होता फोन. म्हणजे भोजनाचं कसं फक्त आता हाडाला विटाळा असतो म्हणून आमच्या सुतकातलं आम्हाला चालतं, कारण आम्ही संस्कृतचे स्तोत्र वगैरे पाठ केलेले असल्यामुळे ते देवता शक्ती त्याच्या आधाराने नांदत असते आणि म्हणून त्याचा त्रास होतो. आम्ही अंधश्रद्धाळू वगैरे नाही, पण यासाठी त्याचं पावित्र्य सांभाळण्यासाठी. ज्यांना सुतक असतं ते पूजा करत नाहीत ना, मग तुम्ही पूजा करत नाही ना, म्हणजे देवत्वाची उपस्थिती तिथे नसते. कधी मान्य केलं जातं बरं का? देवक जर बसवला असेल तर मग लग्न समारंभासाठी सुतक जरी पडलं, 2 गोष्टीसाठी परवानगी आहे. मडे झाकुनिया करीती पेरणी, मड झाकून पेरणी करावी. आणखीनही आपण तुकोबाराच्या विचारावर नाहीत, लक्षात ठेवा. आपण गाथा वाचतो, कीर्तन ऐकतो, आपलं कसं आहे, सबका सुनना मन का करणार, सगळ्याचं ऐकायचं आणि आपल्या मनच करायचं. काय उपयोग आहे मग त्याला? आपण गाथ्याच्या विचाराने चालणं गरजेचं आहे. बरेचसे विचार आहेत, मी देईन तुम्हाला गाथ्यातले विचार. त्यातला हा एक विचार आहे. पेरणीला शेतकरी निघाला, बैलजोडी घेतली, बी घेतलं, चाड नळे घेतले, न्यारीची भाकर घेतली, मालकीनला सांगितलं दुपारचे बांधून घेऊन ये लवकर, कारण वटी कसं आहे, मालकाला एक वटी, गड्याला सुद्धा वटी आहे आपल्या संस्कृतीमध्ये. वटी बाईलाच असते असं नाही. वटी, पेरणीची वटी कुणाला होती? पेरणीची वटी होते का? सावलीला पेरणी झाल्या का नाही यंदा कुणाला माहिती? पेरणीची वटी, पहिली वटी बियाची पुरुषाला आहे, मग खताची असते. सरते लावले तर ते मग स्त्रिया शेंगा वगैरे भुईमुग पेरण्यासाठी वगैरे असते. वटीच्या परीस मोठी वाढे, वटीपेक्षा मोठीचं वाटतं. वटीला मोठीला फरक आहे, म्हणून माणसं जावळ पडली तरी सावळ सोडत नाही. का बरं? एवढं वावर उद्या पटाभर त्याच्यात फरक पडतंय, पुन्हा खुरपायला, काढायला, सगळ्याच गोष्टीला फरक पडतो. शेतकऱ्याचा हा अनुभव आहे. एवढ्यातून सुद्धा तो शेंड्यावर शहाणा होतो म्हणे. शेतकऱ्याला कधी कळतं? दुसऱ्याचं पीक दुसरं बरोबर त्याला वाटते आपण ते पेरलं असतं तर आता जाऊ पुढच्या वर्षी पेरू आपण. आणि मधून मालकीन पळत आल्या, हे चौकटीच्या बाहेर पडलंच होतं, तेवढ्यात मालकीनं सांगितलं आजची बहीण गेल्या. आता काय करणार? तुम्ही त्याच्या जागेवर उभा टाका त्या शेतकऱ्याच्या आणि मला उत्तर द्या. तुम्ही भूमिका बजवा त्या व्यक्तीची तात्पुरती. आता जाऊन पेरायचं का माग जाऊन माती करायची? कुणी सांगा मला. पेरायचं, कारण लोकांच्या घरी म्हातारी मेल्या म्हणून, आपल्या घरातली मेल्यावर असं म्हणतो मी. कीर्तनातली दुसऱ्याच्या घरची मेल्या म्हातारी, आमच्या कधी बरं दुःख शीतळ असतंय. मडे झाकून या पेरणी, ते तुकोबर आहे तसं करतच होते, म्हणून मग बाजी मारत होते. मड झाकून कुठे पेरतात का? तू क्या म्हणत होते लोक? तुकोबर आहे सांगतात, 2 प्रसंगाला वड झाकावं. याचं एक प्रमाण शेतकऱ्याचं दिलेलं आहे, ते काही नाही दिलं दुसरं लग्नाचं, पण ते धर्मशास्त्रात वचन आहे त्याचं की मृत्यू जर व्यक्तीचा झाला तर लग्न लावून माती करायची, अडून बसायचं नाही. मला सगळे जमलेले असतात, लग्न लावायचं आणि मग माती.
माती केल्यावर टापर बांधून 10 दिवस बसावं लागते. पुढे अडचणी येतात सगळ्या. देवक बांधले ना, आधी लग्न लावून घ्यायचं आणि लग्न लागल्यानंतर सगळे विधी पूर्ण करायचे लग्नाचे वेगात आणि मग माती करायची 4-5 वाजता. मेल्याला मेलच ते. बी पेरल्यावर किती दिवशी उगवत आहे? कसं संसारातलं पटापट सांगतात माणसं. संसार आंघोळणी पडलेला आहे. वेदे नकरिता ही प्रेरणा सहज विषयावरी वासना. सगळं कळतं प्रपंचातलं. संसार शिकायची शाळा कुठंच नाही. परमार्थ शिकायची शाळा आहे आळंदीला सद्गुरू झोप महाराजांनी काढली. परमार्थ शिकायची शाळा आहे, संसार शिकायची शाळा नाही. ताक कसं करावं आईच्या संगतीच शिकते. भाकरी कशा, पीठ कसं मळावं आईच्या संगतीच शिकते. पीठ जर वळणी नाही गेलं तर पीठ सुद्धा पिंड वळणी असते. माणसंच पिंड वळणी असतात असं नाही. पिठाला सुद्धा वळणीवर आणण्यासाठी काय करतात? पीठ वळणीवर नाही गेल्यावर गरम पाणी उतवणी घालायचं त्याला आणि त्याचा थोडा चिकटपणा येतो आणि मग त्याची भाकरी होते. असा विषय. पेरलेलं कितव्या दिवशी उगवत आहे? 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या. ऊस 21व्या दिवशी उगवतो. पेरलेलं उगवत आहे. मातीत घालायचं ते त्या दिवशी. मी पेरतो म्हणजे आपण मातीतच घातलं. पण म्हातारी पुरायची आहे. पुरल्यावर कितव्या दिवशी उगवते म्हातारी? म्हातारी वापली का कवा पुरलेली? म्हणजे उगवणारच नाही. ते कवाई पुरलं तर चालेल, पण ते 5व्या 6व्या दिवशी उगवणार आहे. आणि म्हणून तो मला त्यात प्रयत्नवाद सांगतात. कोण म्हणलं संतांनी आळशी केले म्हणा माणसं? असं आळशी माणसं म्हणतात. त्याने गाथाच वाचला नाही. कुणवेयाची वाणी लवला हो म्हणजे गडबड काही. आणि मग नंतर सायंकाळी येऊन बरं का, आणि मग अंत्यसंस्कार करायचा. हा प्रयत्नवाद आहे गाथ्यामध्ये. आपण गाथाच वाचला नाही. गाथा कलियुगासाठी आहे. बाकी सगळं द्वापारासाठी होतं आहे, पण कलियुगासाठी संतांचं वाङ्मय. संस्कृत कळत नव्हतं म्हणून तक्रार होती लोकांची. म्हणून प्राकृतामध्ये केली से मराठी गीता देवी. गीता मराठी गुरुनी ज्ञान. हा संस्कृताची गाठ. हा संस्कृताची उघडून ज्ञान. केली से मराठी ज्ञान देवी. ज्ञानोबा किती शिक्षा सहन करावी लागली. झोळीत पीठ वाढायच्या ऐवजी माती वाढत होते. भाकरी टाकायच्या ऐवजी लोक गवऱ्या टाकत होते. मध्ये झोळी फाडली, गालफाडात मारल्या, चापटा इदणीचं पाणी पिऊ दिलं नाही, तोंड पाहिलं नाही, सावली पडली तर आंघोळ करत होते माणसं. संन्याशाची लेकर चांडाळ ठरवून त्यांना आणि आपल्यापासून दूर लोटला. दूध प्यायचं वय होतं, कोणी एक तांब्याभर ग्लासभर दूध दिलं नाही लेकरांना. आता समाधीवर दूध ओततात माणसं. असं आमची सवयच आहे ती. भूक लागली त्यावेळेला द्यायचं नाही. भूके नाही अन्न त्या सवयीत आमचा मला परमार्थच कळला नाही. 500 लिटरचा अभिषेक, 1000 लिटरचा अभिषेक. खालून गाय मुखाला धरायचं आणि इथं मठावर आणून शिकरण करून खायचं. आम्हीच प्यायचं पुन्हा. बरोबर आहे का? चुकत असलं तर सांगत जा. बालक आहे आपल्या समोर उभा असलेलं, अधिकार नसताना बोलतंय. असं आहे. गुरुजी असल्यामुळे बोलता येतंय म्हणून बोलतंय. 10:30 पासून 4:30 पर्यंत चालूच असते आमचं. का बसा रे, निवांत बसा, चालूच असते. दररोज म्हणतात सारे भारतीय माझे बांधव. मध्ये गेले की पाठी घालते डोक्यात. त्याला ते बांधव कशाला म्हणतात ते सांगेल. आमचंच बांध असं मिटलं नाही. बांधाचं भाव असं आम्ही काय त्याचा अर्थ सांग. आमचंच बांध असं काय शेत ना शेत पडत पडत बांधासाठी रडत. तत्वज्ञान भारतातलं गीतेचं तत्वज्ञान सांगितलं अमेरिकेमध्ये. अमेरिकेतील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, ते पहिलं वाक्य त्या आणि भाषण तत्वज्ञानाला सुरुवात करत असताना अंतःकरण गहिवरलं तिथल्या लोकांचं. परक्या पुरुषाला भाऊ म्हणतात आणि परक्या स्त्रीला बहीण म्हणतात. हे तिथले कान पहिल्यांदाच ऐकत होते. माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स. कोण कुठला भारतातला येऊन आम्हाला भाऊ म्हणतो, लगेच भावाचं नातं जुळलं. संत सुद्धा आपल्याला बांधिलकी जोडतात, भावाचं नातं जोडतात. आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा. बोलो निघाला भागा भागा भागा, आता जागा रे भाई नो जागा.
जागा रे भाई नो, भाई म्हणजे भाऊ. होतं उचलायला काय द्यावं लागते? भाई. कोण देत असं? भाऊच लागतो. होतं उचलायला भाईच लागतो. हे जरा भाई दे बरं. आता तिला कोण येतो? मित्र येत असतो का? असतील शेते तर जमतील. आमचाच खिसा बंडल खिशातला आमचाच. खायला जमलेले असतील शेते तर. हे म्हणते डिअर फ्रेंड आहे माझा, शिवर आहे, लंगोटी यार आहे. लंगोटी सुद्धा नेली तुझी त्याला. लंगोटी यार आहे. कुणालाही लोक दोन पडतात माणसं मोठा सांगतात, कुणालाही आपलं म्हणतात. भावाला आपलं म्हणा. मित्र सुतक पाळतो का? सुतक भाऊ पाळते का मित्र? खांदा भाऊ देतो का मित्र? ज्याचा सुतकाशी खांद्याशी संबंधच नाही ते डिअर आहे व्हय, ते जिगर आहे का? अधमाची यारी रंग पतंगाची. अधमाची यारी, यारी म्हणजे मैत्री. यारी हा हिंदी शब्द आहे. यारी है ईमान मेरा. आप्पाही म्हणालेत का? ऐकलेलं हो, ऐकलेलं कानात पडल्यावर पाठवतोय. आणि अर्ध म्हणलं तुम्ही पूर्ण केलं. आमच्यावर फार प्रेम आहे त्यांचं. अधमाची यारी रंग पतंगाचे घेऊन घालते ते लक्षात घ्या. आणि ते कान भरतात. काही माणसं हलक्या कानाचे असतात, काही दुसऱ्याच्या बुद्धीचे असतात. त्याच्यातच वाटलं होतं कुटुंबाचं सगळं विस्कळीत होत जातं, उद्ध्वस्त होतं कुटुंबात. वाचताच येत नाही आम्हाला. कपडे भारी आहेत, भरपूर दागिने आहेत, मेकअपचं सामान टोपलंवर आहे. आम्हाला फक्त वागायचं कळत नाही. कोणाचं ऐकतो आम्ही? ते सांगतोय ते थोरलं बँकाच भरायले, तुम्ही इकडे दारे धरूनच मरायला लगेच आकडत. सख्खे भाऊ बघा, पक्क वय सख्या भावा संघ आहे बरं का. सख्खी पक्की मैत्री कुणा संघ असेल? भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. भूत मात्रावर सुद्धा मैत्री असावी, दया भाव असावा. रावणाने जर मंदोदरीचं ऐकलं असतं, विभीषणानं सुद्धा सांगितलं, कुंभकर्णानं सुद्धा सांगितलं होतं. विभीषणाने सांगून ऐकत नाही म्हणून प्रभू रामचंद्राच्या बाजूने गेले. ऐकलं नाही. गंधमादन नावाचं ज्या वेळेला वानर पकडलं होतं, कवळ्यात धरून ताप असे कवळ्यात असं मारित होत असत रगडून. कोण? गंधमादन नावाचं वानर. ते त्याच्या कवळ्यात अनेक वानरात सापडल्यावर त्या वानराच्या अंगाचा सुगंध आला. सुगंध कसा यायला? इथे काय धूप चालू नाही,
इथं काही चंदन जाळलं नाही, सुगंध कशाचा यायलाय? लक्षात आलं या वानराच्या शरीराचा वास यायलाय. त्याला विचारलं म्हणजे कोणता सेंट लावतो रे म्हणजे तू? त्याने सांगितलं आम्ही वैष्णव. कशाचं? आम्ही वैष्णवाच्या मार्गातले, आम्हाला कशाचा सुगंध? अष्टभोग भोगने माते नाही, माझ्या अंगाचा जन्मचा सुगंध आहे म्हणजे उपजतच. दया आली, तेवढा आडदांड होता पण त्याला दया आली. म्हणजे तुला मारावं वाटत नाही मला, तुला जीवदान देतो म्हणजे माझ्या बाजूने येतो का? नाही येत नाही. आणि मग तेवढा लक्षात आलं की एवढ्या हत्या कराव्या लागल्या. झोपेतून उठवलं होतं वानर घुसले म्हणून. विचारलं कशासाठी घुसले वानर? काय नाही म्हणजे ती स्त्री आणलेली आहे, अशोकवाटिकेत ठेवली आहे. कोण आहे ते? एका स्त्रीसाठी जर एवढा नरसंहार होत असेल तर सांगा म्हणजे रावणाला ती स्त्री ज्याची आहे त्याला परत द्या, असं कोणी सांगितलं होतं? कुंभकर्णाने सांगितलं. आडदांड होतं, 6 महिने झोपत होतं. विचार चांगले होते का नाही त्याचे? भावाच्या बाजूने, भावाची बाजू घेतली. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. 3 गोष्टी लक्षात घ्या. प्रल्हादाने बाप निंद्य ठरवला, विभीषणाने भाऊ निंद्य ठरवला, पण कुंभकर्ण त्याच्याच बाजूने लढला. का? त्या तमोगुणातलं होतं ते. रावण हा रजोगुणातला होता आणि विभीषण सत्वगुणातला होता. सत्वगुण अडकत नाही, सत्वगुण दाटणीत आहे. मागे रज पुढे तमपूर्ण, मध्ये अडकला सत्वगुण. नाथबाबा सांगतात एकनाथी भागवतामध्ये. पण तो सत्वगुण तो आपली सुटका करून घेतो आणि त्यांचा त्याग केला. वाईटाचा त्याग करावा, ते कुटुंबातले असले तरी सुद्धा का पुत्र पत्नी बंधू त्यांचा जोडावा संबंधू. कळू आले खट्याळसे शोने लिंबो दोषे. छान म्हणलं प्रमाण. लगेच आले दोन्ही प्रमाण. हो का पुत्र पत्नी बंधू त्यांचा जोडावा आणि जेणे घडे नारायणी अंतराय, असा पाठ आहे बरं का. आपण दुरुस्त केलं ते. होत बाप माय, हो का नाही? होत बाप माय. पण हे कधी परमार्थाला आडवी येत असतील तर एरवीने संसारातले काम आहे यांचं. संसारामध्ये काही नाही, संसारामध्ये वाईटाची गरज असते. संसारामध्ये वाईटही जमलेले असतात. मांडवाच्या दारा पुढे आणला दात पडलेलं, गालामध्ये गेलेले चिपड सगळं असं दिसना सुधारणा उभे आहे ना, ते मांडवाच्या दरवाजाला असते. संसारात शोभा असते सगळ्या. पण वारकऱ्यांचं जीवन एक विध आहे. एक धरीलाचे
तत्वापासून वारकरी बाजूला जात नाहीत, वारकरी बदल वागत नाहीत. आम्हा विष्णुदासा आमचा देव एक, आमचा ग्रंथ एक, आमचं नाम एक, आमचं भजन एक, आमचं तीर्थ एक, आमचं क्षेत्र एक. वैकुंठवासी नामधारक धोंडोपंत दादासाहेब आत्रे, महान मोठे फडकरी, गंगू काका साहेबांचे टाळकरी बळवंत काका आणि बळवंत काकाचे टाळकरी धोंडोपंत दादासाहेब महाराजांनी पाहिलेली ही मंडळी बालवयामध्ये एवढे अधिकार संपन्न महात्मा. दादासाहेबाला एकच मुलगा होता, ऐका, हरी नाव होतं त्याचं. आणि ब्राह्मण असल्या कारणाने विद्या वासना असते ब्राह्मण ज्ञानपिपासा म्हणतात त्याला, विद्या वासना. दादासाहेब ब्राह्मणच पण कट्टर वारकरी होते दादासाहेब. न म्हणो या देव आणि का हरीला वाटायचं काय पंढरपूर मध्ये रोज उठून आपला हरिमुखी आहे म्हणा, हरिमुखी आहे म्हणा, काशीला जाऊ. महाराजाला जे येत नाही ते म्हणून ऐकून ऐकून हुशार झाले का? 100% गेले नव्हतं, 98% दुरुस्त आहे का? पुण्यात तर संतांची प्रसादाचं रोज खायला मिळतंय, फक्त गर्दा करता येते. माझ्या कसं का बसले घेत ना लकडीशिवाय माझं काम, माझे काही धोरण चांगले आहेत, ते जमत नाहीत बऱ्याच जणांना, ह्या काळाला लागू होत नाही. घरी बसून पण आम्ही सोडणार नाही. आमचा हे का नाही, हट्ट नाही, आमचे हे नियम आहेत, ते आम्हाला पालन करायचे. देव नाराज नाही झाला पाहिजे, संत दूर नाही गेले पाहिजे. मजते हसतील संत जी देखील ती, ज्याने मूर्तिमंत परमात्मा पाहिलेला हृदयामध्ये. म्हणून उद्वेगले चित्त आहात असं वाटतंय कधी कधी की सगळ्यांनी नापास केलं तर चालतंय 99%, पण 1% संतांनी आपल्याला पास करावं, उत्तीर्ण करावं असं वाटतंय. असा विषय दादासाहेबाला त्यांनी बोलून दाखवलं. म्हणजे दादासाहेब सगळी पंढरी, सगळे 700 गाव आहेत फडाचे. किती फडाचे? दादासाहेबाच्या 700 गाव आहेत. आजही नेहमी परंपरा चालू आहे दादासाहेबांच्या. असा एकच फड आहे महाराष्ट्रात आज की ज्या फडावर द्वादशीला पानाचा विडा दिला जातो. वारकऱ्याने फक्त द्वादशीला पान खावं हा संदेश आहे त्याच्यामधून. पाने खाशील उदंड, वारकऱ्याने फक्त पान द्वादशीला खावं. पान खाण्याचं शास्त्र आहे, पान खाण्याचा नियम आहे. हाती दीड पान, पान किती पान खावं? काही माणसं तर दुसऱ्याच खातात. देवपा पान खा, देवाकडे पूजेचे पान भरपूर असतात, सुपारी असते, फक्त काच चुना नसतो. आणि भरती सुपारी असल्यावर काताची गरज लागत नाही, फक्त ह्यांच्याकडे चुना. ते किती जणांना लावलाय कोणाला माहिती.
चुन्याची डबी असते. पान खाण्याचं शास्त्र आहे. विड्यात 13 गुण असतात. त्याला किती गुणाचा विडा म्हणतात? 13 गुणी. 13 पदार्थ असतात त्याच्यात. पानासहित, नागविधीच्या पानासहित. पान खाण्याचं शास्त्र आहे. पानाचं देठ खुडलं पाहिजे, पानाचा शेंडा खुडला पाहिजे, आणि पान पालतं करून पानातल्या शिरा काढल्या पाहिजे, त्याच्या त्या वाहिन्या त्याच्यावर असलेल्या, अन्यथा पित्त होतं. चुना किती प्रमाणात घ्यावा? चुना अंगठ्याने घ्यायचा असतो. चुना कसा लावायचा असतो? चुना लावण्याचं सुद्धा शास्त्र आहे. एका पांडवाला लावल्यासारखं नाही, कसं असं पान खाताना चुना अंगठ्याने घेऊन लावायचा असतो. असा प्रमाणात घ्यायचा असतो आणि मग कात घ्यायचा असतो त्याला, आणि मग त्याच्यात कंकोळ वगैरे 13 गुणी विडा. का पान खायचं नाही? काम विकार जागृत होतो आणि म्हणून फक्त द्वादशीला व्रत संपत आपलं असं आहे. आणि मग हा प्रापंचिक संसारिक असल्यामुळे त्याला द्वादशीला पानाचा विडा आहे. 1.5 पान खावं, 3 पानं खावेत आणि 5 पानं खावेत. त्या लावणीत वर्णन आहे 5 पानाचा विडा असं म्हटलं जाते. सगळं काही म्हणत नाही मी, थोडं काही आपलं फॉर एक्झाम्पल उदाहरणासाठी मी काही गोष्टी सांगत असतो. असं कुणाला न पटलेलं माणसं विचारित नाही, ते दुसऱ्याला जाऊन विचारले. राणी सावरगावला कीर्तन केलं मी, आणि कीर्तन झाल्यावर एक जण आले, ते पाटील म्हणले एकादशी उजवावं लागते. मी सांगितलं नाही कीर्तनामध्ये, ते महाराज म्हणले मग त्यांच्या संग धडका घे जाऊन. इतकी येणे लोक, ज्यांना सांगितलं त्याला विचारित नाही, त्याचा पसारा दुसरीकडे मांडली. ज्यांना म्हणलं त्यालाच धरायचं त्याचं मनगट. कुठे काढून दाखवण्याचं धर्मात शास्त्रामध्ये कुठं उजवून लागते काय लागते बरं का. आणि एकवीत उपास सांगत होता दादासाहेबांचं महत्व. दादासाहेबाला त्याने बोलून दाखवलं, दादासाहेब काही करा, मला काशीला पाठवा. माझी विद्या वासना मला बसू देत नाही, मला खूप अभ्यास करायचा आहे, ज्ञानार्जन करायचंय, पंचदशी शिकायची मला, भामती शिकायची आहे, खंड खाद्याचा अभ्यास करायचा मला, प्रक्रिया ग्रंथ अभ्यासायचे, वेदशास्त्र संमत वेदशास्त्र परायण व्हायचे मला, वेदांताचार्य व्हायचे मला, वैदिक व्हायचे मला, वेदमूर्ती व्हायचंय मला पाठवा तिकडे काशीला, मला पंडित व्हायचंय. सांगितलं त्याला, आपण जरी ब्राह्मण असलो तरी आपण गंगू काका साहेबांचे वारकरी ब्राह्मण आहे. पंढरी सांडोनी नवजे कोठे, पंढरपूर सोडून आपण कुठं जायचं नाही. बाकीचे जातील, आपलं वैष्णव तुळशी माळ आपल्या गळ्यामध्ये. ज्याचे गावी केला वास त्याचे नसावे उदास. नाही जाऊ नको हरी, ऐक माझं, नाही म्हणे मला जायचंय. रिझर्वेशन करून दिलं. बाल हट्ट, स्त्री हट्ट, योग हट्ट आणि राज हट्ट, हे हट्टाने भेटलेले असतात ही माणसं. त्यांचा हट्ट पूर्ण करावाच लागतो. रेल्वे स्टेशन आहे बरं का, कुर्डवाडी जवळच आहे, तिथे रिझर्वेशन करून दिलं काशीचं, आणि बसवण्यासाठी गेले. त्या डब्यामध्ये बसवलं, त्याला पाठवलं, आशीर्वाद दिला. पण येताना कुंभाराच्या गल्लीन आले दादासाहेब. बरोबर म्हणले गाडग 4 आणि 8 आण्याला असेल, गाडग घेतलं आणि गाडग घेऊन चंद्रभागेत आले. नखशिखांत बुडले पुंडलिकरायच्या समोर डोहामध्ये. गाडग भरून आणलं आणि पुंडलिकरायच्या वट्यावर फोडलं, बोंब मारली 3 वेळेस तोंडावरती, आणि गेले मठात जाऊन बसले. लोक म्हणले आज काय परवा काळ असेल का, आपला राहून जाईल असं वाटतं लोकांना. काही बघितले की लोकांचं पाहिले का आपल्याला ते करा वाटतं बरं का. त्याला देखो विखी म्हणतात बरं का, गतानुगतिक न्याय म्हणतात त्याला. एकाचं पाहुणे एकाने ते करायचं. अनुकरणातून माणसं करत असतात. ते संत अनुभवातला विषय सांगतात, प्रापंचिक माणसं अनुकरणातला विषय करत असतात. वाट्या द्यायचं निघालं म्हणलं की वाट्या द्यायच्या सांगतात, बांगड्या भरायचं निघालं म्हणलं की बांगड्यात भरायच्या सांगतात, जोडवे करायचे निघालं म्हणलं की जोडवेच करायचे सांगतात. नवेच असत ते. तुला काय संबंध आहे जोडव्याचा? जोडवा कवा घालायचे कुणाला माहिती. जोड लागली तर जोडवा आहे, जोडवा कुणाला घालते का? जोड लागली म्हणून जोडवा आहे. कुणाला माहिती का ब्रह्मदेवाने काय काय केलं की आपली सोयीला बऱ्याच ज्ञानोबाचं व्रत, मोतीराम महाराजाचं व्रत पालन कर. जीवनामध्ये उद्धार होत आहे, पवित्र जीवनामध्ये सापडाय असं मध्ये बोलतंय, मग ते डिस्कनेक्ट होते. भजनी विक्षेप त्याची गेले लोक मठावर विचारायला. दादासाहेब गाडग कुणाचं फोडलं येत होते लोक, नैतिक दरारा होता वागणुकीतला. कळलं म्हणजे तुम्हाला 8 दिवसानंतर. 8 दिवसानंतर पुंडलिकरायच्या समोर कीर्तन चालू होतं दादासाहेबांचं, आणि तो पोस्ट मास्तर तार घेऊन आला. तार होती पहिले आनंदिनी,
कीर्तनात चौकदाराकडे. चौकदारानं आपलं मधलं भजन विठोबा रखुमाई सुरू असताना मग ते दादासाहेबाच्या बघितले. झालं भजन, झालं, चाल झाली. हे बघा म्हणले, त्या दिवशी कोण कोणाला होतं मठावर गाडगं का फोडलं म्हणून विचारायला. हे बघा म्हणले, आपला हरी काशीमध्ये मेला, मृत्यू झाला म्हणजे आपल्या हरीचा. एकुलता एक होत, वर्ग मारायच्या आधी गाडगं फोडलं. कसला बाप महाज्ञानी असेल, केवढी नामाची ताकद. न कळे ते कळू येईल उगले नामिया विठ्ठल. घडलेली घटना सांगतोय. नारदाच्या गादीवर उभा आहे, लक्षात ठेवा. झिपजोड काही सांगत नाही. काय संबंध आहे? 2 मिनिटाचं हसणं होईल, मनोरंजन होईल, आपल्या जीवनाची अधोगती होईल. जे घडलंच नाही ते कसं सांगता येते, जे घडणार आहे ते आपल्याला माहित नाही ते तरी कसं सांगता येते. जे आहे ते सगळं कृष्णाशी आपण संतांनी जे सांगितलंय, जे घडले ते आपल्याला सांगता येईल, असा विषय चिंता. बघा म्हणले, आपल्या हरीचा मृत्यू झाला. आता कुठलं गाडगं हुडकायचं होतं म्हणजे मी कंबर बांधलाय कीर्तनात आहे. किती वेळ लागला असता म्हणजे गाडगं आणायचं, फोडायचं. म्हणून मी त्या दिवशीच गाडगं फोडून घेतलं. मला माहित होतं म्हणजे मी कीर्तनात उभा राहणार त्या टायमाला. म्हणून सांगत होते, जाऊ नको काशीला, आपण वारकरी ब्राह्मण आहे म्हणून सांगत होते. वारकरी ब्राह्मण आहेत पंढरपुरामध्ये, बडवे वारकरी ब्राह्मण आहेत. लक्षात घ्या, हे चिंतनाचे विषय आहेत. म्हणून आपण एकविध भूमिकेतून संत महात्म्यांच्या चिंतनाकडे चालतो. लक्षात एक गावे आम्ही Oh,
आहे. एक गावे एक नाम एक आहे. नानक पंथामध्ये एक ओंकार सतनाम श्री गुरु प्रसाद आद सत्य जुगाद सत्य असं म्हटलेलं. आदि सत्य आहे, युगादि सत्य आहे. एक ओंकार सतनाम श्री गुरु प्रसाद. नानक पंथामध्ये ओंकार एक नाम आहे असं सांगितलं. एको विष्णुर महद्भूतम. पांडुरंगदेवानी म्हटलं की पुढचं त्याच्यासाठी पाहिजेत माणसं सोबत. साथी बाई साथी शेलेकरी कशाला म्हणतात? शेलेकरी टाळकरला काय म्हणतात? निलंगा भागात तुमच्या माडसकडं शेलेकरी म्हणतात. त्या भागामध्ये माडसकर महाराज प्रेमनाथ महाराजांची परंपरा आहे. राम महाराजांचं मंदिरच आहे प्रसंडाला. कीर्तन माहिती आहे कार्तिक शुद्ध द्वादशीला. बरोबर आहे का? सगळे एको विष्णू असं पाहिजे. पाठ नसल्याला सांगायला माणसं पाहिजे. कीर्तनात कॉपी करता येत नाही, ती पण आणताच येत नाही. एक वाक्य सुद्धा आणता येत नाही. तर सगळं पाठ असलेलंच म्हणून तुम्हाला उभं केलेलं असतं. वैकुंठवासी मल्लाप्पा महाराज वास्करांच्या कीर्तनाला 5 टाळकरी वेणेकऱ्याच्या जवळ वाचायचे. प्रत्येकाला एक गाथा मोकदलं. प्रत्येकाला एक गाथा. एकाला ज्ञानोबरायचा, एकाला नामदेवरायचा, एकाला नाथबाबांचा, एकाला तुकोबरायचा, एकाला निळोबरायचा. निळोबरायच्या नंतर म्हणायची परवानगी नाही संप्रदायामध्ये. आता काही चालतं चलते का नाम गाडी, वृत्ती का नाम कुणाला माहिती. ते अभ्यासाचे विषय. एकोहम बहुश्याम एकलेन कंठवेची म्हणून एकटाच होता तो परमात्मा. एकोहम बहुश्याम एकटाच आहे तो परमात्मा. म्हणून एको विष्णू महद्भूतम एको देव सर्वभूतेषु गूढः. देव एक आहे. आवडे हे एक नावडे परमात्मा एक आहे. म्हणून त्या परमात्म्यात एक तत्व नाम दृढधरी हरिपाठात आपण दररोज म्हणतो. तो परमात्मा एक आहे. अनेकाच्या सापेक्षत्वाने तो परमात्मा एक आहे. त्याच्यापासूनच सगळी उत्पत्ती अनेक त्याच्यापासूनच झालेली आहे. दयापासून सकळ महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा दयानुमाना श्रुतीशी. असं आहे. मला वेळ नाही तर 5ही संतांचे गाथे पाठ करून टाकायचे. एवढी बुद्धी तर काय आणखी आतापर्यंत किती दिवस टिकते ती. 60 नाटी असते म्हणा. आणखी 6 वर्ष राहिले ते बनण्यासाठी. तोपर्यंत चालायची ती टिकून राहील ती. लक्षात. खूप बुद्धी चांगली बरं का भगवंताच्या कृपेने. काय कुळातलं पुण्य कोणाचं कामाला आलं की ऐकलं की पाठवतं लगेच. मराठीपेक्षा संस्कृत लवकर पाठवतं. असं मला वाटतं पहिल्या जन्मात ब्राह्मणच होतो की असं वाटतंय. आता हे परभणी जिल्ह्यात म्हणतात माणसं ब्राह्मणाचेच महाराज आहेत. बरं ब्राह्मणाचे तर ब्राह्मणाकडे शुद्ध तुपात एक बघाय सगळे ब्राह्मण मंडळी. त्यांना काय आवडते कोणाला माहिती. तिथून आली ती मंडळी लहान पुढे बसून असतात रोकडा असं. एक गावे पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण आभा नारायण तैशा परी. एक वाचून त्या पांडुरंगा अनेकाचे स्तुती आम्हा एका वाचून त्या पांडुरंगा. याला एकविध भाव म्हणतात.
सांडून पंढरराव सांडोनिया पंढरराव भवनाते भवनाते मनोदेव. लक्षात ठेवा. नसंडो हे वाट एक विधान नगारो पालन नसंडो हे वाट सापडली. हा एकविध आहे. त्याला एकविध भूमिका म्हणतात. ह्याच्यात तोंड घाल त्याच्यात तोंड घाल हात भरले तोंड खरकडे झाले तसं नाही. एक उपासना आहे, एक निष्ठता आहे त्या जीवनामध्ये. इथे चाकूर तालुक्यामध्ये सुगाव गाव आहे. त्रिकोणवासी नाना माऊली काळे घराण्यात होऊन गेले नामधारक संत. ते विठ्ठलाचे निस्सिम भक्त. नारायण महाराज ढोबळे वाढवणेकर त्यांचे शिष्य नामधारक ज्ञानदेव नाना माऊली काळे सुगावकर. त्यांचे शिष्य पुढे लिंबाजी दादा शिंदे. ही परंपरा नामधारकाची परंपरा. एकविध भूमिका काय असते त्याचा चोपीचा वाडा होता पहिले नाना माऊलीचा. एक गावे आम्ही विठोबाचे मग ते देवीचे भक्त आराधे गोंधळी मागण्यासाठी नवरात्रात वगैरे जायचे. म्हणजे वारकरी असल्यामुळे त्यांनी सांगून ठेवलं होतं इथं माझ्या दारात आल्यानंतर दुसरं कुठलंच गाणं म्हणायचं. चोपीच्या वाड्यात चोप चढून मध्ये अंगणात जाऊन बसल्यावर त्यांनी आपलं सगळं टेकवायचं. परड्या काय त्यांच्या त्या चोळ्या वगैरे सगळं मागण्यासाठी धान्य शिधा वगैरे. आणि मग त्यांनी ती झांज काढायची आणि वाजवायची ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. एक गावे आम्ही संतांचं नाव घ्यावं. आजही तिथं मागायला गेल्यावर लोक ज्ञानबा तुकारामच वाजवतात. असा करायला पाहिजे, असा धाक पाहिजे. याला एकविध उपासना म्हणतात. एक गावे गायन गाण्याचे विषय काय. गाणार गाणार गोजीरवाना आडगात ना उभं गात वाटण चाललं गाणं गात. कसलं बाजूला दोन गात असतात. एक आडवा गात असतो आणि एक उभा गात असतो. आडगात ना उभा गात वाटण चाललं गाणं गात. उभं पण कोण गाणं गाणं असा एक म्हणू आहे. राण्या गाण्या मान्या ध्यान्या त्याच्या नादी लागू नको शहाण्या. एक जणाला जेवायला सांगितलं होतं म्हणून ती कुठं तर जाऊन जे गायन करीत बसलं दिवस मावळला. आतावर काय राहते सगळं भांडे धुवून ठेवलेली. चौकाच्या नादी लागू नको म्हणून पुन्हा जुन्या लोकांनी राण्या रानात जाऊन म्हटलं ती कवाय पता लागलं गाण्या ते गाण्यात म्हणत बसलं. मान्या काही मानाचे असतात. त्याला पलीकडच्या घरी जाऊन बोलवायला तर मला बोलवेल. आपलं घर लावलेलं होतं तू शेताकडे गेलतास मोटर बंद करायला कडे कुलूप होतं घराला. का चौकटीला सांगाव का मला बोलवेल नाही वाटत. आणि ध्यानाला बसले. ध्यानाला बसले लागली समाधी. धनी नादी या चौघाच्या नादी लागली. गाणं काय गाणे पुष्कळ प्रकारचे आहेत. गाण्याचे विषय भरपूर आहेत. गझल गाणंच आहे, कविता गाणंच आहे, भावगीत गाणंच आहे, भुलईचं गाणंच आहे. भावे गाता गीत विठोबा भावे गाता गीत तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे भावे गावे गीत.
करतात माणसं काहीतरी रोबोट चालवतात. भावने शुद्ध भावने एक गावे. गा म्हणत नाहीत. गा म्हटलं की अज्ञार्थ होतं क्रियापद. गावे म्हटलं की क्रियापद विद्यार्थी होतं. ग अधिक आकारांतिक क्रियापद अज्ञार्थी असतं. अकारांतिक क्रियापद विद्यार्थ असतं. गावे व अधिक ये कर्तव्य. गावे म्हणजे विद्यार्थी. विधी म्हणजे कर्तव्य. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. विठोबाचे नाम म्हणजे विठोबा हे नाम. विठ्ठल पांडुरंग हरी त्याचे अनंत सहस्त्रनाम. अनंत नाम भगवंत अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्याते. म्हणून या भगवंताच्या अनंत नामापैकी अनेक नामापैकी तुम्हाला जे आवडतं ते नाम विठोबा किंवा त्या विठ्ठलाचे अवताराची राशी तो हा. त्याच्या अवतारातले येथोनिय अवतार असं वर्णन आहे. त्या परमात्म्याने घेतलेले जे अनंत अवतार घेशी भक्ता कारणे करवाळू कृपाळू. मला वाटलं झोपला पैकी डोळे दाखव समाधी होती. वो आहे करुणावंत अनंत है नाम अनंत हे तुका म्हणे दाता सखा गोड भजन आहे आमचं. आजही सीताराम पाटलाचंच भजन म्हणतो आम्ही. तुम्ही तर अनुभवलेलं आहे त्यांना. सीताराम पाटलाच्या नंतर बोळंगे गुरुजींनी आपल्या परिसराचं वैभव वाढवला. महाराजांनी पाहिलेलं आहे बोळंगे. मी स्वतः ऐकलं त्यांचं. आमचे विठ्ठलराव जगताप गुरुजी एक एक रत्न आहेत आपल्या. लातूर म्हणजे हा उंची आहे लक्षात ठेवा. एक एक बहुरत्न आणि वसुंधरा. भुजंग गुरुजी मुरके त्यांची मुलगी सुद्धा तयार आहे किशोरी म्हणण्यास. काय दुसरं बनायची गरज आहे. काय कुठल्या गाण्यात तुझ्या उसात लागल कोणा भरपूर चालेल. तुका म्हणे दातास ऐसा अनंता सारी वारकरी अनंत चढावं लागले दोघांची. उजडते आता उजडत तिथं उजड इथं पाठवण्याला तर उजडा नाही तर धानवऱ्यात तर उजडा. कोणता लांब जायचं प्रवासात आमचा आजचा बसा बसा उतरा उतरा प्रवास. आमचे प्राध्यापक गोविंदराव सारखं चालू होतं किती वाजता निघणार काय मेसेज पाठवून फोन करून देतात. त्या सांगोळे साहेबांनी पत्रिका पाठवून दिली. आमच्या माऊलीने त्यांना ग्रुपवर पाठवली. केंद्र प्रमुख साहेबांचं हे आता ऐकायला कीर्तन उद्या मला तपासा येते. हा उद्या परीक्षेत आमच्या. हा इथं सोपं आहे का हे सगळं. टाकळगावला मला यावं वाटतं. मला तुम्ही शिस्त आणखीन कोणाला जांभळी आलं नाही. उजळू दिसतो तर नक्कीच बसते. चहा प्यायचा वय साखरेचा भाव माहिती आहे का तुला. कोण आणायले की कोण शिजवायले कोणाला माहिती.
चहा प्यायचा म्हणाला एखादं साळून काढावं लागतंय चांगलं. असं बसते का रोज गुन्हा नाही एवढ्या? हा आज काय झालंय? हा असं पाहिजे. तुम्ही काही म्हणतच नाही. ऐकत ती शैली पाहिजे. बाल मानसशास्त्र कळलं आमच्याकडे आहे. आमच्याकडे पहिलीच विद्यार्थी आहे. त्याला तर थोडासा उंच स्वरात बोललं तर सॉरी सर म्हणते. असं इतका केळी लोणाची चेहरा करते. पुन्हा वाईट वाटते मला असं मी त्याला असं का म्हणजे थोडस उंच स्वरात बोललं की म्हणजे लगेच कबूल करता येते. अत्यंत प्रामाणिकपणा अशी फार लेकरांच्याकडून शिकायला आपलं निवंत वासनातल्या घडी काय शाणी शिकत. अनंत परमात्म्याचे नाम त्यातलं विठ्ठल नाम विठोबा नाम हरी पांडुरंग काही घ्या तुम्हाला जे आवडतं ते फक्त ते अवतारातलं असलं पाहिजे. ते धर्मशास्त्र संमत असलं पाहिजे. एक गावे आम्ही आम्ही समूह आहे. गायन म्हणजे भजन आहे. आमचं भजन मार्गामध्ये आम्हाला समूहात भजन आहे. आमचं असं आहे. समूहात आम्ही भजन करतो. अनेका पे काम नाही आता आम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही. जाऊ देणार नाही. मोडोनी पुन्हा घ्या नंतर घ्या मधल्याचा निबंधच पडल्यात. त्याच्यामुळं त्या पाडण्याच्या दानवाला कीर्तनाला गेलो होतो आमच्या जुव्या तालुक्यात. मधली चाल सांगितली सुरू झाली तर होळीला एक नवीन भजनी आला होता. तो कानात विचारत होता काहीतरी शेजारच्या भजनेला जुन्या. माझं लक्ष असतं सगळीकडे. आम्हाला सकाळी 10:30 हजेरी घेऊन ठेवावं लागते. एकदा कितीला मोजावं लागतं. पुन्हा 4:30ला सोडताना त्याच्या त्याच्या घरी पोहोचावं लागतं. आता काय हुशार असतात खिडकीतून दप्तर टाकतात. मित्राला घेऊन येऊन सांगतो. ते तसंच जाते मधल्या वेळेमध्ये. कसं कुठकायचे शोधायचे. तुमचं बरं आहे निवांत. तुम्हाला कुणी मालक नाही काय. तुम्ही माहितीच मालक. चिंतनाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. मी त्याला विचारलं काय बोलणार आहे कानामध्ये ते विचारत असतो. आजचं ते भिजत गोंगड नसतं. धोपण ठेवायचंच नाही. ते मिटलं पाहिजे विषय. कानात काय बोलतो
काय नाही कसं सांगितल्याशिवाय आता जेवढे करतो म्हणजे सांग पटकन तेवढ्या समाजामध्ये ते शेजार तुझ्या कानात बोलत होतो तू सांग काय बोलत होतं ते म्हणतंय की मधली चाल केव्हापासून असते म्हणजे मधली चाल त्याला कधीच ऐकली नाही त्या दिवशी त्याला ती मधली चाल ऐकायला मिळाली त्याला म्हटलं मधात कसं काय चाल म्हणायचं याने आजच काढलं का काय असं वाटतं काही गोष्टी बुडत चालल्या उतरणी काही ठिकाणी उतरणी नाही कीर्तनामध्ये उतरण्या संपल्या मधल्या चाली संपल्या आमच्या सप्ताह चालू आहे कुणीतरी सांगितलं म्हणजे पहिल्या दिवशी शेवटची चालच झाली अरे कसं असतंय आम्हाला सांगा 15 मिनिट कमी बोलू आम्ही पण इथे वारकरी संप्रदायाचे जे नियम आहेत ते पुढच्या पिढीला काय माहिती लहान लहान लेकर बसलेले येऊन ऐकायला लक्षात ठेवा चिंतनाचे विषय अत्यंत महत्वाचे बरं का मोडोनिया वाटा अनेक वाटा सूक्ष्म आता वेळ नाही मला सगळं सांगायला कधीतरी करू त्याचं चिंतन बरं का सूक्ष्म वाटा 2 आहेत यज्ञाची वाट ज्ञानाची वाटी सूक्ष्म आहे कामण्याची बुद्धी ज्याची जड त्याला कसं कळत आहे त्याला ज्ञान कळत असते का ते भोग से निगती बुद्ध्याधिकांचे ज्ञान बरं सांगतो कळत नाही ते ज्ञान जरी झालं तरी अहंकार निर्माण होतो नवल अहंकाराची विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोके आणि लोकांच्या खरडीचा घोड घेते ते म्हणून संत सांगतात ज्ञान गिळून गावा ज्ञान जर गिळावंच लागत असेल आणि ज्ञान गिळून जर गोविंदच गायचा असेल तर ज्ञानाच्या मागच लागायचं कसं काय करायचं भजनाकडेच यायचं इकडं असं आहे आणि म्हणून भजन करायचं नामस्मरण करायचं यज्ञ मार्ग मला सांगा तूप जाळावा का खाऊ घालावा खावा नाही खाऊ घालावा आपलंच फक्त आहे तूप जाळावा का खाऊ घालावा कसा काय म्हणत नाही कोणी सांगा खाऊ घाला वाटतं वारकऱ्याला जावायला नाही बायाने हुशार जावायला पळीन वाटत चमच्यानं वाढणार वारकऱ्याला दाबणार तूप वाड्या तरी दाबण ठेवले दाबणार ते थेंब पडलाच नाही पहिल्या वारकऱ्याच्या धोरणात अन्नाच्या धोरणात पडलाच नाही आप्पाच्या धोरणात पडला अन्नामुळे कसा रगडे असं दाबण ठेवते का वारकऱ्याला पळीनं वाढायचं लय गमत म्हाताऱ्याचं लय गमतीच्या तूप करायचं आणि लेकीला पाठवायचं म्हशी वळायला लिओक मोरवे धुवायला सुना कॅन घेऊन नीरला घालायला नातरुंड तूप खायला लेक तिकडे बेबी तिकडचे नातरुंड सोमू गाड्या हे आजीचं तूप खाऊ दोन्ही आडगाव टवरत हसायला आणखीन आज्या सगळ्या इथं सगळ्याला मुंगशे इथं मुंगशे सगळ्याला असली म्हातारी जर कोण्या घरात असेल तर सकाळी पहिल्या गाडीनं लेकीकडे हाकलायची तक्रार आली तर मला घेऊन या मिटवाली आधी गरोदर सुनांची काळजी घ्या नातरुंडाला इथले नातरुंड उदबत्ती छाप वाट आली तर उडून जायचे हा शेजारी सोडल्यावर 2 हात बघायला लागल का नाही ताकदवान नातरुंड त्याच्या माईच्या पोटात असताना खाऊ घालावं लागतंय आमचा आपला 7वा महिना सुरू झाला की केव्हा नेणार आहे 2 ह्याच्या मग टुम केव्हा नेणार तुझ्या बाईला काही ध्यान आहे का नाही तुझ्या बापाला काही कळलं का नाही केव्हा नेणार तो जवळ केव्हा आणणार तो तेलच्या घेऊन ये म्हणा बोललेल्या म्हशीला खुराकात घालायला लागत नाही भाऊ लागलं की कोपरालाच करायचं लोकांचं वैचून आणायला कष्टाचं लगच वाटते घामाचं बघायला तर माझ्या रागात बघायला तर मलाच म्हणून लागतं का ग म्हणते सकाळी महाराज स्वतःच माझ्याकडेच म्हणून लागतं मलाच म्हणून लागतं का बाई तुलाच म्हणून लागतं नाव न घेता कुणाला म्हणायचं रात्रभर दुरुस्त झालं ते आहे दुरुस्त आहे नीट झालं पाहिजे घरचं कुणी खायचंय काय घरचा आमरात चालय पाव घरचं कुठं कोऱ्या कुत्र्याला ठेवायचं का काय सोंग आहे की आणखीन माणूस चालू नाही आम्ही आणि देव व्हायचे संत व्हायची भाषा बोलतो खाऊ घाला घरच्यांना अगोदर पटतंय का बघा नाही पटलं तर माझ्या झोळीत बांधून देईन उद्या बाग झेरला मांडले काय त्याला उद्या बाग झेरलाय दत्त गुरुच्या भूमीमध्ये आमच्या बागडीचंच गाव आहे ते आमचे वतन आहे तिथं बाग झेरला तिथं नेऊन मांडले तिथल्याने नाही घेतलं तर 17 परवा दिवशी मांडले तिथं नाही तर परवा लातूरला शनिवारी मांडले चालूच आहे आता तर सुगी सुरू झाली
हा एवढा उन्हाळा रोकडा सावरगाव शेवटच आहे. हा बापूदेव महाराजांच्याकडे सोपा नाही विषय परमार्थाचा. तुम्ही खूप वैभवाने परमार्थ करता. आम्हा 2-3 महाराजांना तुम्ही टिकवून ठेवलेलं आहे. जेवढे वर्ष बोलवाल तेवढे वर्ष येऊ. आपल्या काही स्वभावात नाही माझं यंदा कीर्तन आहे का म्हणून आपण विचारलं. कुणाला कीर्तन नाही मागितलं नाही, यंदा आहे का म्हणून विचारलं. आपली जीवच बाटली नाही. काही भरपूर कार्यक्रमात खूप 15 मे पर्यंत चालूच आहे जवळपास. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे आनंदाने करता, खूप श्रद्धेने करता आणि लक्ष देता. तुम्ही सगळे उत्साहाने असता, सहभागी असता त्याच्यामध्ये. ज्याचं काम ते प्रत्येक जण करतो. आमच्या हा मृदंगवादक भरत सरांचा काय नाव आहे तुझं? दिनेश. दिनेशला पण पत्रिका पाठवली की त्याचा नंबर सेव्ह नाही माझ्याकडे, नाव पाठात राहिलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे अशी मैत्री असल्या कारणाने हे लहान होता बरं झाला नाही संप्रदायामध्ये. त्याच्यात तेच केलं ते भक्ती तरी करेल जीवनामध्ये, उद्धरून जाईल. सगळ्यालाच आपले सगळे हाय फाय भाव वाटतात. लेकर आई वडिलांच्या जवळ राहत नाहीत. बरेच माणसं दूर गेले आई वडिलापासून. ज्ञान झालं की माणूस दूर जातो, आई वडिलापासून सुद्धा दूर जातो. आई वडिलाला आडाने समजायला लागतो. असे घडतात. भक्तीतली लेकर वेगुण लेकरासारखी लेकर हेच आपल्याला सांभाळते. एखादं लेकर आपल्या जवळ राहावं अशाही उद्देशाने चाला आता भविष्यामध्ये. नाहीतर म्हातार पण उदास आहे बऱ्याच जणांचं. आणि म्हणून आहेत संतती व्हावी म्हणून किती प्रयत्न, आणि तरी ती एखादी जवळ राहत नसेल तर कितीतरी काय काय पाहता तुम्ही. कितीतरी दररोजचे मेसेज आमची माऊली पाठवतात. आजचे काहीतरी पाठवले कथा बरं का, त्यांना अभिप्राय पण येतात. अशी वाचतो आम्ही बऱ्याच जणांचे. जेवढा वेळ फावला मिळेल तेवढ्या वेळामध्ये असा विषय. वेळ कमी आमच्याकडे, टाइम इज मनी. आता गावातून पानगावला जाऊन परत आलो मी गावाकडे भोजनाच्या वेळी. त्यांच्या करंडे परिवारामध्ये 2 स्वीट होते खाण्यासाठी. किती? 2. इमरती जिलेबी होती. काय कोणती? इमरती. आणि ते खव्याचं काय होते, काय कोणतं होतं पदार्थ? हा जिलेबीच होती. ती खव्याची जिलेबी होती. बघा शिका सगळ्यांनी कीर्तन. मिष्टान्न पान मिष्टान्न हरिभगत के 3 गुण हर कोई लागत पाऊं. खाणे को मिष्टान्न मिळत अखेर वैकुंठाचं काही तर होईल. जाऊ दे. बेत चांगलं आहे. आज काय होतं, आज अमुक आहे, आज तमुक आहे. आनंदाने करतात. काही माणसं काही मला परमार्थाचं ज्ञानच नसतं. ते आम्हाला निघताना सांगतात गाडीत बसताना एखादा मृदंग घेऊन या गाडीत टाकून. ते का पार्सल आहे का? असले मृदंग कसे सापडतील एवढ्या तयारीचे. एखादा मृदंग 2-4 टाळकरी घेऊन या म्हणते. कुठल्या टाळकरी तिथं चौकात उभारले होते. मला नाही आम्हाला नाही. इतकं सोपं आहे का? सोपा विषय नाही. तयारी लागते त्याच्यासाठी. त्याला रोजगारी मिळणार. सांगितलं दुसऱ्याकडे त्याला 100 रुपये आगाव देऊन ह्याचं झोप असतं नाही. पहाटे 11ला उठलं हे. अशी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. वैभव संपन्न परमार्थ करता तुम्ही. 2 वाटा सूक्ष्म, बुद्धीला पेलायला कठीण, आणि 2 वाटा दुस्तर, शरीराला पेलायला कठीण. योगाची या वाटा जे निघालेला सुभटा तया दुःखाचा वाटा. योगयाग विधेने नोहे योग याग क्रिया धर्माधर्म माया. क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सप्तचेतसाम. काय पुढे? दुःखन देहवद्भिर्वाप्यते. क्लेश आहेत तिथे बरं का. तुम्ही कष्टच आहेत योग मार्गामध्ये. त्या मार्गामध्ये तिकडे तुम्ही जाऊ नका. योगी पावन मनाचा. योग खाणाऱ्याला मांस खायला परवानगी नाही. योग खाण्याला दारू प्यायला परवानगी नाही. योग करणाऱ्याला लग्न करायला परवानगी नाही. ब्रह्मचर्यम समाचरेत. पतंजलीचं सूत्र. आता योगानुशासनम पहिलं सूत्र आहे पतंजलीचं. आणि नंतरच्या सूत्रामध्ये ब्रह्मचर्यम समाचर. ब्रह्मचारी राहिलं पाहिजे. त्यात त्याला ऊर्ध्वरेता होता आलं पाहिजे. जाऊ द्या, जास्त फलामध्ये जायचं नाही. दुस्तर योगाची वाट आणि तपे काम क्रोध खवळती तपश्चर्याची वाट अत्यंत कठीण आहे. आम्ही नवजो तया वाटा.
मेंदूचा व्यायाम होतो. मेंदूच्या व्यायामाची जगात सोय कुठंच नाही. माणसं कोमात चालले. म्हणून बघा तुम्ही, शक्यतो भजन करण्याला वेळ लागत नाही. शक्यतो भजन करण्याला पोटाचे रोग होत नाही. झाला पोटाचा रोग समजायचं ज्या घराला जात नव्हतं पंक्तीला पहिल्यापासून होतं असं समजायचं. भजन येत स्वतः आहे का? खाल्ल्याला जिरतंय. इकडच्या भागामध्ये पिंपळदरी भागात हिंगणगाव भागामध्ये चिवडा असतो कीर्तन झाल्यावर भजन्याला बरं का. पाठवलेला पण असतो. छान छान उपक्रम आहेत राबवा. पंगत नाही मिळाली चिवडा खाऊ घालायचा. पुन्हा जागरला उभा टाकावं लागतंय. आम्हाला कशाचं जागर माहिती? जागर असतं. गीत संत संगे गाव उभी ठाऊ जागरणी. आम्ही नवजोते आम्ही जात नाही मिले त्या वाटेला. आम्ही सोपं सोडू कशाला? अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता सोपा आहे. सोपेवर मामा सांगितले संगती टाळ देणे हाती चिंता नाही. आवडी मृदंग शुद्धी टाळ शिव ब्रह्मरस आवडीने मृदंग लावला. मृदंग लावायचा. कशावर लावायचा मृदंग? नाही, मृदंगावर विना लावायचा असतो. पण विना कशावर लावायचा असतो? मृदंगावर लावा. आधी मृदंग लावायचा. गाव म्हणजे भजन सुरू झाले म्हणजे लावालावी चालू आहे. लावालावी म्हणजे भांडण नाही. लावालावी म्हणजे काय लावायचं अगोदर? मृदंग. मृदंग म्हणजे मृदा म्हणजे माती, अंग म्हणजे शरीर. मातीचं शरीर. मातीचा कर्नाटकात गेलात तुम्ही तर खापराचे मृदंग आहेत. घागरीवर मृदंगाचे बोल वाजवतात ते. मातीचा मृदंग होता. नंतर लाकडाचा मृदंग जन्माला आला. पखावज म्हणतात त्याला. पाखवाज. पाक म्हणजे शुद्ध वाजणारं वाद्य म्हणून ते स्वीकारायला पाखवाज नाव आहे त्याचं. त्याला पखावज म्हणतात. काही माणसं खोड आणा. खोड ह्याची त्याची खोड मेल्याशिवाय खोड म्हणतो का? मृदंग म्हणतो किंवा पखावज म्हणतो. गणपत धमार शास्त्रामध्ये त्याला वैकुंठवासी शंकर बापू आपेगावकरांनी मृदंग जगात नेला. आम्ही गावात तरी सांभाळू. बऱ्याच ठिकाणी मृदंगाचं पान उंदराने कातरलेलं असते का? गेल्या वर्षीची कणिकच काढलेली नसते. काला झाल्यावर ते उंदर कातरून कणिकही खातात आणि पानही खातात. सांभाळलं पाहिजे. लावणी मृदंग लावायचा. राजवैभव आहे. केला राज्यभार म्हणून त्याला घोडी असते. मृदंगाला घोडी आहे. राजाचं वैभव आहे घोडी. बरं का? पाहतो की आपण समोरच राजेसाहेबांच्या समोरच आपण कीर्तन करतोय. घोडीचं वैभव असतं ते. मृदंगाला घोडी असते. घोडीला झूल असते. ती मृदंगाला झूल असते. कणिक दिली जाते. टिमलेली सगळीच कणिक त्या लावली जाते का? किती खातो कोणता मृदंग, किती कणिक खातो त्यावरती त्या मृदंगाची भूक किती आहे त्याच्यासाठी आहे ते मृदंग लावणी. मृदंग श्रुती मृदंग लावायचा. बाळोबा सुद्धा नव्हते आपले मृदंग वादक जुन्या काळामध्ये. पाषाणकर बाळोबा सुतार नंबर 1 मृदंग वादक. म्हणणारे म्हणायची तयारी गायन जमत होत आणि ते हे सुद्धा जमत होत. आणि मग ते
कीर्तनकार कीर्तनाला आल्यानंतर ते त्यांची भेट घ्यायची. ऐका सांगतो तुम्हाला विषय कोणी सांगितलेला. मृदंग लावायचा अगोदर, लावणी किती लावायचा? काळी 2, पांढरी 2, पांढरी 3, पांढरी 4, काळी 2, काळी 3, काळी 4, किती लावायचा? कितीपर्यंत लावला जात होता जुन्या काळामध्ये मृदंग? काळी 3 पर्यंत लावला जात होता. हा, विठ्ठल प्रसादजी महाराज बापू पांढरी 4 मध्ये भजन करते. हा, पांढरी 4 मध्ये गोड वाटतंय, पण आता शास्त्रीय संगीतातल्या ना तो स्वर पेलत नाही. शास्त्रीय संगीत सा ग बघ आता इथे ठेवलं पण ते म्हणताय आज नाही बऱ्याच ठिकाणी जाऊन फिरून फिरून आता आपल्या माग उद्धार करा आमचा पण आमच्या लावणी मृदंग. मग ते बाळोबा सुतार महाराजांची भेट घ्यायची. सगळं थोडं कीर्तन 10-15 मिनिट लांबणार आहे. लांबलं तर लांबलं, काय घरी तर काम आहे आपल्याला. सगळे काम संपले आता. काम सारोनी सकळ आले अवघे कामच नाही. काम नाही झालं बाहेर कामा. सांगतो विषय काय का संपर्क ते कोणीच नाही सांगणारच, कोणी राहिलं नाही. आता एक होता राजा, त्याला होत्या 2 बायका. कोणाचा संसार काढल्याशिवाय तर घासच गिळत नाही मरण्याच्या संसार प्रपंच सांगत बसायचं. मग ते त्या महाराजाची भेट घ्यायची आणि 10-15 मिनिट महाराजाशी बोलायचे आणि मग त्यांना त्या बोलण्यातून स्वर कळायचा. महाराजांचा स्वर किती आहे त्याच्यात लावायचा मृदंग. त्याला म्हणतात लावणी. प्रत्येक महाराजांचा स्वर सारखा असतो का? लावणी मृदंग श्रुती. मग विना लावायचा. मधल्या 3 तारा समान स्वरात. पहिली पितळीची खर्जामध्ये लावायची, शेवटची पंचम मध्ये टाळ नगरला लावून दिलेले असतात. घोष. कोणता घोष आहे आमचा? आमची घोषणा कोणत्या? कुंडली कवरदा हरिविठ्ठल ही घोषणा आमची जुनी. आणि त्याच्यानंतर पुढे आणि संत महात्म्याने गंगू काका साहेब, प्रल्हाद महाराज बडवे या महात्म्याने, ज्ञानदेव तुकाराम 2 संतांचे नाव लिहिले. हा घोष आहे आमचा. हे घोष वाक्य आहे, ब्रीद वाक्य आहे, घोष वाक्य आहे. शिव ब्रह्मरस हे सात्विक वाद्य. कोणते कोणते? टाळ मृदंग वीणा आणि चिपड्या. टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा. जानवी तसे जनाशी वाजवीची पळया. टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा. राम राम दोन्ही अक्षरी बरं का. वासुदेवामध्ये तुकोबराचे वासुदेवा. सात्विक वाद्य आहेत. मृदंग वीणा टाळ आणि चिपड्या हे सात्विक वाद्य आहेत. बघा तुम्ही किती शांत बसला. एवढे निवांत किती दिवस झालं तुम्हाला बसून? एवढ्या निवांत बसून आठवतंय का असं निवांत किती दिवस झालं बसून? फक्त कीर्तनात. कशाचा परिणाम आहे? या वाद्याचा परिणाम आहे. चालती स्थिर स्थिर चालती स्थिर स्थिर गरुड टकयाचे भार गरजती गंभीर टाळ श्रुती
मृदंग गंभीर वाजणारं वाद्य आम्हाला गंभीर करतं, स्थिर करतं, चित्तात प्रवेश करतं, ते कानातून हृदयात जातं, आम्हाला थांबवतं, स्थिर करतं. म्हणून ही खासियत आहे शिव ब्रह्मरस. सात्विक वाद्य आहे. हो, हे याला काय म्हणतात? हार्मोनियम, त्याला बाजाची पेटी म्हणतात. तबला आणि तंबुरा हे राजस वाद्य. कसलं आहे? राजस वाद्य. म्हणून ते नाटकात चालतं, तमाशात चालतं. आणि तामस वाद्य कोणतं? ढोलकी, तुंतुन, कडी. हे कसलं वाद्य? हे तामस. तामस हे कुठं वाजतं? तमाशामध्ये वाजतं. बघा ते वाजवणारा कसा उभं पातळ असतं, ते असं उभारणं, तिरप, त्याचा पाय वाकडा, त्याचा तोरा, ते चालू असतंय. दिवस मावळला चालू ढकलणार का येतच बोल सगळं नाट्यापर्यंत. तुंतुने मला हुशार जवळचं त्याने विचारते, त्याला नरका ढकल म्हणतोस, पण कोण 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 पुन्हा कुणाला नरका ढकलायचं? ते कडीवाला म्हणते का पागल आहेस का? इथं तंबूत तिकीट काढून जेवढे आले तेवढे सापजन गड्ड्यात बांधून ते तामस वाद्य. आमचं सात्विक आहे, आम्हाला सात्विक बनवतं, स्थिर बनवतं. का म्हणे महापातकी पतिताईशी फळ काय? विठ्ठल नामाचं फळ काय? महापाप्याचा उद्धार करतं. ब्रह्महत्या सुरापानम स्नेयम उर्वांगनाभिच महंती पातकान्या तत्संसर्गीच पंचमहा. ब्रह्महत्या, ब्राह्मण मारला, गाय मारली, भजन करणाऱ्याला हसलं, त्यात या घडती ब्रह्महत्या. ब्रह्महत्या मारिल्या गायी आणि काही पाप केले. प्रमाण आहे उभारायचा. म्हणून ब्रह्महत्येचं पातक जात विठ्ठल नामाने. विठ्ठल विठ्ठल ऐका सुरापानम. दारू पिण्याला फॅशन समजतात माणसं, धर्मशास्त्र दारू पिणं हे महापाप सांगतं. सुरापानम स्तेयम चोरी करणं महापाप आहे. दुर्वांगणापीच परस्त्री उपभोग महापाप आहे. आणि या चौघाच्या संगतीत राहणारा 5वा महापापी आहे. बघा हे 4 पैकी मित्र आहेत का आपले गुन्हे असतील तर आजच त्यांची संगत सोडा. संगत संतन की करणा संताची संगती मनोमार्ग गती. ब्रह्महत्यारा आपला मित्र असेल तर आपण सुद्धा महापापी. ब्रह्महत्या न करता दारू पिणारा आपला मित्र असेल तर आपण सुद्धा महापापी दारू न पिता. चोरी करणारा चोर आपला मित्र असेल तर आपण सुद्धा महापापी चोरी न करता. लक्षात घ्या. आणि परस्त्रीगामी असेल व्यभिचारी असेल आपला मित्र तर आपण सुद्धा व्यभिचार न करता महापाप्यात गणल्या जातो. तत्संसर्गीच पंचमहा 5वा महापापी या चौघाची संगती करणारा. अशांचा उद्धार होतो. नामा म्हणेवर दिला नारायणे विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. पंचमहापातकी विश्वासघातकी यासी यमादिकी गेले. ऐशिया पतिता करीत सनात अर्थ पंढरी राया. नामा म्हणेवर दिला नारायणे विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. कुंडलीकरायला काहीतरी माग म्हणत होते देव, पण कुंडलीकराने मागितलं नाही. तुझ्यासाठी नाही तर नाही, जगासाठी माग. आणि मग कुंडलीकराने मागितलं. मूड पापी जैसे तैसे तरी कासे कुंडलिका दिला वर करुणा कर. विठ्ठले ऐसे यांचे हित हेळा मात्रे दर्शन हेळा मात्रे.
दयामय मुक्ती ज्ञानेश्वर यांचे हे खेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला सरळ वाटा तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली नगडे साधन उचित विधी विधान नगडे नगडे सर्वता भक्तिबंत बघू स्वल्प वाटे चला जाऊ माझे गाव विठ्ठल झालेली सेवा भक्तराजा साक्षीने टाकळगाव कामखेडा नाही कामखेडा जवळ तेही टाकळगाव कामखेडाचं आहे आणि हेही टाकळगाव कामखेडाचं आहे पण त्या टाकळगाव कशी कामखेडा आहे रेणापूर तालुक्याला पण याच्या जवळ नाही असं कुठं काही ह्याच गावात येऊन बसले काही माहिती दोन्ही गाव एक झाले असतील तिथं टाकळगाव का आणि ते टाकळगाव का उल्लेख पण पुढच्या पिढीला समजा सताळा खूप म्हणजे खुर्द म्हणजे लहान ते सताळा बुद्रुक ते येरोळ मोडच्या पुढे ते सताळा ते बुद्रुक आहे म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा लोकसंख्येच्या दृष्टीने किंवा एका जिल्ह्यातले दोन गाव एकाला बुद्रुक एकाला खुर्द केले असते झरी नवकुंड आणि झरी नवबुर्जी अलीकडची झरी नवकुंडाची पलीकडची झरी नवबुर्जाची अलीकडची बुद्रुक पलीकडची खुर्द असे गाव काही जोडलेले ओळखले सताळा धानोऱ्याचा जोड जोडलेले असते कोणतं सताळ धानोर कोणतं ते देवताळ सताळ वायगाव सताळ असं म्हणतात असे गाव जोडलेले आडस खोडस सातारा कोतरा असे जोडलेले असतात यमक जोडलेले असतात गोडाळा सताळा जडाळा गोटाळा आणि गोताळा असे यमक जोडलेले असतात भगवत चरण सेवा महात्म्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही एवढं वय झालं तरी बसून आहात दुखापत झालेली आहे पायाला आता कुठे फिरून हलो नाही चालू कुठं प्रवास वाहू गे आता कुठं जाऊ नका तुमची गरज आहे आम्हाला तुम्ही बसून जरी राहिला तरी आम्हाला पाठबळ येतं एवढं बोलणं म्हणजे सोपं आहे का कुणाचा तरी आधार आहे पाठबळ हा भिवू नकोस मी तुझ्या पाठीचा हात करा भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे असं प्रेमातलं बोलणं आहे काय सोडून त्याचं माझं काही तिखट असतं परखड असतं टोकाचं असतं कडेवरचं असतं पण कसं असतं ते कामाचं असतं सरळ बोटाने वर लोणी निघतंय पण रवीच्या खात्यात राहिलेलं वाकडं वट केल्याशिवाय लोणी निघत नाही पण आम्हाला तेवढे लोणी वाया जाऊन देऊ वाटत नाही तेवढ्याच पडीवर चमच्यावर तूप व्हायचं म्हणून एवढाच एक तळमळीचा उद्देश आहे तुमचं आमचं घराचं भांडण नाही हा साहेब तुमचं आमचं काही संसारिक भांडण नसल्या कारणाने इथे तळमळ वारकरी संप्रदायाच्या विचाराची आहे ज्ञानोबा तुकोबाराचे विचार सूर्यचंद्र आहे ठिकाणी यासाठी हे सगळे सर्व तरुण मंडळाला धन्यवाद देतो सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो ज्ञानोबा तुकोबाराची सेवा तुम्ही करताय अशीच करत राहा तुम्हाला त्या आणि शुभाशीर्वाद ज्ञानोबा तुकोबाराचे प्राप्त होतील सेवेमध्ये जमा करा कृपा करा शेवटी तुकाराम